व्हिएतनाममधून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. फुकुओक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात उलटल्याने किमान 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. खराब हवामान आणि प्रचंड लाटांमुळे हा भीषण अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नेमकं काय घडले आहे बघूया या सविस्तर रिपोर्टमध्ये. व्हिएतनाममधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ फू कोओक बेटाजवळ शनिवारी ही भीषण दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार बोटीमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील भारतीय पर्यटकांसह क्रू सदस्य प्रवास करीत होते. पर्यटकांना घेऊन जाणारी बोट अँथॉई बंदराच्या दिशेने परतत असताना समुद्रात अचानक मोठ्या लाटा आणि वादळी वाऱ्यांचा तडाखा बसला. यामुळे बोट समुद्रात उलटली आणि अनेक पर्यटक पाण्यात फेकले गेले. या दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून काही स्थानिक माध्यमांनी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच व्हिएतनामचे तटरक्षक दल, नौदल आणि स्थानिक प्रशासनाने युद्ध पातळीवर शोध आणि बचाव मोहीम सुरू केली आहे. काही पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारतीय दूतावासाने या घटनेची दखल घेत हो ची मिन्ह आणि हनोई येथे आपत्कालीन मदत कक्ष सुरू केले आहेत. बाधित कुटुंबियांना आवश्यक मदत आणि माहिती देण्याचे काम सुरू असल्याचे दूतावासाने सांगितले आहे. सध्या अपघाताचे नेमके कारण, मृतांचा अंतिम आकडा आणि इतर पर्यटकांची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिएतनाममध्ये घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. बचाव कार्य अजूनही सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील पुढील प्रत्येक अपडेटवर आमचे लक्ष राहणार आहे.